मराठा आरक्षणाचा मागासलेपणाचा जो अहवाल होता तो आता आलेला आहे, त्यामुळे आता पुढची भूमिका सरकारची काय असणार आहे यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष जे आहे भवनराव तायवाडे सर आहे. सर, कसं पाहता, अहवालाची प्रतीक्षा होती, अहवाल आलेला आहे? नाही, अहवाल आलेला आहे. म्हणजे अहवाल आज राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांनी माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याला सादर केलेला आहे. आणि त्या प्रसंगी मुख्यमंत्री जे बोलत होते की आज अहवाल मिळाला, आता याची प्रक्रिया होताना तो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मांडण्यात येईल. मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर मग 20 आणि 21 तारखेला आता विधानसभेचं अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याच्यावरती चर्चा होऊन मग राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीनुसार आरक्षण देण्याचा कायदा नव्याने त्या अधिवेशनामध्ये करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. कशा पद्धतीने हे आरक्षण दिलं जाणार असं वाटतं आहे? कारण की त्यामध्ये कुठेतरी असंही लिहून आलेलं का ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना अहवालाद्वारे देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. म्हणजे नेमकं यात कसं काय असणार आहे? त्यांना कुठलं आरक्षण दिलं जाणार आहे आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना कुठलं दिलं? नाही, हे बघा की आता मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना 3 वेळा म्हटलेलं आहे की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला किंचितही धक्का लावू देणार नाही, लावणार नाही. आणि म्हणून हे स्पष्ट झालं की ओबीसी समाजाला जे 27% आरक्षण मिळतं त्याच्यातनं मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मानसिकतेमध्ये सरकार नाही आहे किंवा अहवालामध्ये सुद्धा तशा प्रकारची शिफारस नसावी. 50%च्या वरचं आरक्षण देण्याची शिफारस असावी. आपण जे आता म्हटलं की ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या, हे सुद्धा महत्त्वाचं आहे, त्यांना या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. कारण ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या ते ओबीसी झाले, म्हणून त्यांना ओबीसीचा लाभ मिळेल. आणि ज्यांना ओबीसीचा लाभ मिळतो त्यांना मराठ्याच्या अतिरिक्त आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. म्हणून स्पष्ट आहे ते. म्हणजे याचाच अर्थ ते ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण देणार नाही. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या ते ओबीसी झाले, ज्यांच्या कुणबी नोंदी नाही सापडल्या त्यांना स्वतंत्र आरक्षणाचा फायदा सरकार देण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. म्हणजे कुठेतरी सरकारनं जे जुनं जे आरक्षण दिलं होतं, जे काही होतं ते ईडब्ल्यूएस मध्ये, तेच आरक्षण यामध्ये देण्याच्या तयारीत आहे. त्या पद्धतीनं हालचाल चालू आहे. त्याचा अहवालाचा संदर्भ तिथे जोडला जाणार आहे? नाही, ईडब्ल्यूएस वेगळं आहे. हे एसीबीसी अंतर्गत मागच्या वेळेस माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना जे स्वतंत्र आरक्षण 16% देण्याचा प्रयत्न केला होता, नंतर उच्च न्यायालयाने ते 12 आणि 13% आणलं होतं, परंतु सर्वोच्च न्यायालयाने नाकारलं. ते आरक्षण देण्याच्या सरकार मानसिकतेमध्ये आहे. ज्या दिवशीपासून मराठा समाजाला एसीबीसी अंतर्गत 12 आणि 13% आरक्षण देण्याचा सरकार कायदा करेल आणि ते मराठा समाजाला लागू होईल, त्या दिवशीपासून ते ईडब्ल्यूएसमधलं इकॉनॉमिकल विकर सेक्शनमध्ये जे आतापर्यंत ते आरक्षणाचा फायदा घेत होते त्या आरक्षणाचा फायदा ते घेऊ शकणार नाही. यामध्ये वेगळ्या पद्धतीने ते आरक्षण दिलं जाईल, त्याची टक्केवारी किती असू शकते आणि ती 50%ची मर्यादा तोडण्यासाठी जे सरकारला प्रयत्न करावा लागणार आहे ते काय असणार? नाही, ते आता सरकार बघेल की ते म्हणजे केंद्र सरकारला नमवून 50%ची मर्यादा हटवायची की सुप्रीम कोर्टापुढे हे करायचा तो त्यांचा आहे. परंतु आज आम्ही याच्याकरता समाधानी आहोत की सरकारने स्पष्ट सांगितलं आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. हे आमच्याकरता समाधानाची बाब आहे. या अहवालाचा मग कशा पद्धतीने उपयोग केला जाणार आहे? मग अधिवेशनात मांडले जाणार आहे की जे काही अधिवेशनामध्ये कायदा होईल आणि नंतर कोणी त्या कायद्याला चॅलेंज केलं तर मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये ती लढाई चालेल. अन्यथा मराठा समाजाला ते अतिरिक्त आरक्षण लागू होईल. जरांगे पाटलांचं उपोषण आता जे आहे ते 7वा दिवस आहे. त्यांनी आता काय पुढची भूमिका त्यांची कशी असणार असं वाटतंय आणि त्यांनी काय भूमिका घेतली पाहिजे? कारण की सरकारने आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कुठंतरी जे अधिवेशनही बोलावत आहे. नाही, खरं म्हणजे मी 2 दिवसापासून जे बघतो आहे जरांगे पाटील साहेबांची प्रेस किंवा हे प्रेस, त्यांना जे अपेक्षित होतं ते सर्व सरकार करून राहिलेली आहे की ज्यांच्या नोंदी सापडल्या त्या सर्वांना प्रमाणपत्र देण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्यांच्याकरता स्वतंत्र कायदा सुद्धा सरकार 20 आणि 21 तारखेला करायला जात आहे. जर ह्या सर्वच गोष्टी त्यांच्या मताप्रमाणे होत आहे तर त्यांनी कुठेतरी थांबायला पाहिजे. आपल्या प्रकृतीची काळजी घ्यायला पाहिजे. काय जिएंगे तो और भी लढेंगे या उक्तीप्रमाणे त्यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. समाजाला त्यांची गरज आहे, त्यांना समाजाची गरज आहे की मला माहीत नाही. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीची समाजाला
गरज असते तेव्हा त्या व्यक्तीनं आपल्या प्रकृतीकडे आधी लक्ष द्यायला पाहिजे. आणि म्हणून जरांगे पाटलाच्या इच्छेप्रमाणे सरकार काम करत आहे याची दखल घेऊन त्यांनी कुठेतरी समाधानी व्हायला पाहिजे. आणि हे जे आमरण उपोषण आहे हे थांबवून दुसऱ्या पद्धतीने त्यांनी उपोषण करावं, आमची ती म्हणे नाही. पण आमरण उपोषण अन्न पाण्याचा त्याग करणं म्हणजे स्वतःच्या जीवाची कुठेतरी आपण पर्वा करून नाही राहिलो असं सिद्ध होते आहे. आधी त्यांनी आपल्या प्रकृतीची काळजी करावी. ज्या पद्धतीने हे सर्वेक्षण झालं त्यामुळे आता कुठं जातीय जनगणनाही करणे सोपी होऊ शकते असं वाटतं. नक्कीच. आता तर आम्ही आग्रह करणार आहोत सरकारकडे की तुम्ही एवढ्या मोठ्या मराठा समाजाचा सर्वेक्षण 1 महिन्याच्या आतमध्ये करून अहवाल तयार केला आणि सरकारला रिपोर्ट म्हणजे अहवाल सादर केला. त्याचप्रमाणे पूर्ण राज्यामध्ये जी अनेक दिवसापासून राज्य सरकारकडे ओबीसी समाजाची आणि सर्व समाजाची आज मागणी होत आहे. कारण आता या मराठा आंदोलनामध्ये सुद्धा अनेक मराठा आंदोलक बोलले की सरकारने सर्व जातींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. याचं दखल घेऊन अशाच प्रकारची यंत्रणा वापरून 1 महिन्याच्या आत सर्व जातींची जातनिहाय जनगणना करून ती आकडेवारी प्रसिद्ध करावी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्यावा. नक्कीच जरांगे पाटलांनी सुद्धा आता उपोषण मागं घ्यावं आणि आता जातीनिहाय जनगणनेची मागणी सुद्धा जी आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्याकडून करण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.